सासरी जाणाऱ्या मुलीला आईने दिलेला कानमंत्र. असा कानमंत्र प्रत्येक आईने आपल्या मुलीला द्यावा, हीच बदलत्या काळाची गरज आहे. मतलबी जाळ्यात नवऱ्याला फसवून अलिप्त संसार थाटू नको. स्वार्थाच्या हेकेखोर शस्त्राने सासरच्या नात्यास छाटू नको. आई झाल्यावर मुली तुला आईपणाचे भान येऊ दे. एकत्र कुटुंबाचे संस्कार तुझ्या बाळाच्या मनावर होऊ दे. सासूबाईंसोबत होणाऱ्या छोट्या मोठ्या भांडणात बाळांना उगीच ओढू नको. आजी नातवाच्या नात्यावर उगीच त्या भांडणाचा राग काढू नको. सासऱ्यांच्या म्हातारपणावर रागे वैतागे घसरू नको. नव्या आणि जुन्या पिढीमधील दुवा तूच आहेस हे कधीही विसरू नको. अगदी सख्ख्या भावासारखं दिराबरोबर कधीतरी तुझं लटके लटके भांडण होईल, पण तुझ्या मुलांना तोच काका खेळणीही आणून देईल. लहान असो किंवा मोठी, नणंद तर चेष्टेने त्रास देणार. मांडीवर घेत तुझ्या पिल्लूला चिवकाऊचा घासही तीच भरवणार. तुझं आणि माझं असं करत भेदभावनेने जावेंच्या पोरांचा राग करू नको. वेळप्रसंगी तिच्या लाडक्यांना 2 घास जास्त देण्यास मागे सरू नकोस. घरातल्या शिल्लक कुरबुरींना उलट उत्तर देऊन काय करशील? अगं, जशास तसे उत्तर देऊन एक दिवस घराचे घरपण मारशील. नातेवाईकांना धरून राहिलीस तर सर्वांच्या मनात घर करून राहशील. तुझ्या पाखरांची उंच भरारी तू सर्वांबरोबर आनंदात पाहशील. शेवटी जोडण्याचे संस्कार केलेस तर मुलांच्या मनाचे तुकडे होणार नाहीत आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही वृद्धाश्रमात कधीच जाणार नाहीत. धन्यवाद.